काल एका स्टेजवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवत हे तीनही एकाच ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री नावाच्या एका वाचाळ माणसाने एक विधान केलं की शिवाजी महाराज थकले होते आणि थकल्यानंतर त्यांनी रामदासांच्या पायावरती आपला जिरेटोप काढून ठेवला, मुकुट काढून ठेवला आणि सांगितलं की अब मैं थक चुका हूं, आता मला काही करावंसं वाटत नाही. मला वाटतं की ज्या मराठ्यांच्या विषयी म्हटलं जातं, मराठे रुकते है ना थकते है ना बिकते है, तर हेच मराठे कधीच आपल्या डोक्यावरचा मुकुट काढून कुणाच्या पायावर ठेवणार नाही. म्हणजेच की शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु असणारे जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, आपल्या आई जिजाऊ माँसाहेब असतील, यांच्याही चरणावर कधी जिरेटोप महाराजांनी ठेवला नाही. कारण की जिरेटोप म्हणजे स्वराज्याचा स्वाभिमान आणि तो स्वाभिमान महाराजांनी कधीच कुणाच्या पायावर ठेवल्याचा इतिहास हा कुठंच नोंद नाही. ही जी घटना आहे, ही घटना व्यवस्थितरित्या भाकळ कथा जी आहे व्यवस्थितरित्या पेरल्या चालली आणि या भाकळ कथेच्या माध्यमातून इथल्या लोकांना व्यवस्थितरित्या की शिवाजी महाराजांचा पराक्रम हा काही स्वतःच्या मनाचा पराक्रम नव्हता, तर कुणातरी येऊन त्यांना सांगितलं आणि तेव्हा त्यांनी पराक्रम केला किंवा कुणाच्या तरी पायावरती झुकलेले शिवाजी महाराज होते, हे दाखवण्याचं षडयंत्र महाराष्ट्रात रचल्या चाललं. परंतु हे सगळ्या मराठ्यांनी, सगळ्या शिवभक्तांनी, शिवरायांच्या अनुयायांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या लिटमस पेपर टेस्ट आहेत. पुतळा पळला ही टेस्ट होती, तो छिंदम बोलला ही टेस्ट होती, एकबोटे बोलला ही टेस्ट होती, प्रशांत कोरटकर बोलला ही टेस्ट होती. तुम्ही लक्षात घ्या, आजही महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांना स्वतःचं दैवत समजणारे, महाराज समजणारे, सर्वस्व समजणारी लोक सुद्धा जर या विरोधात पेटून उठली नाहीत, तर उद्याचा महाराष्ट्र हा शिवरायांच्या पराक्रमानं पोरका झालेला असेल हे म्हणण्यास सुद्धा वावगं ठरणार नाही. हे व्यवस्थितरित्या इथल्या महाराजांच्या आणि पराक्रमाला संपवण्यासाठीचं हे मोठं षडयंत्र RSSच्या कार्यालयातून होत आहे.